तर फर्स्ट आपण काय करा, वर्डला ओपन करून घेतलं, वर्डला ओपन करून घेतलं, ब्लँक डॉक्युमेंट घेतलं. त्याच्यानंतर आपण जायचं आता आपण आपले होम झालं, इन्सर्ट झालं, ठीक आहे, ड्रॉ डिझाईन लेआउट झालेलं आहे. आता रेफरन्समध्ये झालं. आता रेफरन्सेसमध्ये काम करायच्या आधी पहिला काय करायचं, इन्सर्टमधून एक आपण टेबल क्रिएट करून घ्यायचं. एक तर आपण इथून घेतलं तर चालतो किंवा इन्सर्ट टेबलमधून आपण घेतलं तरी चालतं, जे सोपं वाटेल त्यातून करायचं. त्याच्यामध्ये जे काय कंटेंट्स पाहिजे असतील ते आपण भरायचं. जसं की नेम घेतलं, ॲड्रेस घेतलं किंवा कोर्स, सर ठीक आहे. त्यानंतर मी ते नाव घेतलं, ठीक आहे, हे सिलेक्ट करून घेतलं. आता ह्या टेबलला आपण सिलेक्ट करून घेऊया, ठीक आहे. आता जायचं आपण रेफरन्सेस, रेफरन्सेसमध्ये ॲड टेक्स्ट, त्याच्यामध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3 कुठलंही एक आपण सिलेक्ट करून घ्यायचं, ठीक आहे. त्याच्या खाली अपडेट टेबल क्लिक केलं, त्याला आपण ओके करून घेऊया. टेबलच्या खाली आपण क्लिक करायचं, इथं जायचं टेबल ऑफ कंटेंट्स, क्लिक केलं, ऑटोमॅटिक टेबल 1, ऑटोमॅटिक टेबल 2 कुठलं पण सिलेक्ट कर. त्याच्यामध्ये सगळे कंटेंट्स, ह्या टेबलमधले कंटेंट्स सगळे खाली दिसतात. मग आता याचा यूज आपण काय करणार आहे, आता माझं कर्सर कुठं येत आहे खाली, ठीक आहे. पण मी जर कीबोर्डची कंट्रोल की इथं आहे, कंट्रोल की जी काय आहे ती मी प्रेस करून ठेवली आणि इथं कुठेही क्लिक केलं, जसं की मी समज CC क्लिक केलं, सोडलं माऊस, माझा आता कर्सर कुठे गेलेला आहे, कंट्रोल की क्लिक केलं, ऑटोमॅटिक कर्सर माझा इथे जाणार. मी क्लिक केला का तिथे नाही, डायरेक्टली मी इथून जाऊ शकते. कंट्रोल की पकडून ठेवलं ॲड्रेसला, बरोबर कर्सर मग तिथे गेला, असं म्हणजे हे काम मी करू शकतो. त्याच्यानंतर इथं ऑप्शन होता इन्सर्ट फुटनोट, ठीक आहे. इन्सर्ट फुटनोट, फुटनोट म्हणजे काय, एंड ऑफ पेज, पेजच्या शेवटी एखादा आपण टायटल वगैरे देऊ शकतो, की मी वरती काय काम केलेलं आहे ते काही देऊ शकतो आपण तिथं, ठीक आहे. मी असं टाकलं असेल माय सिटी, काही पण दिलं चालते, वरती क्लिक करा. नंतर इथं ऑप्शन आहे इन्सर्ट एंड नोट, जिथं माझा हा पॅरेग्राफ संपतोय इथं काहीतरी असेल समज, तर त्याच्या खाली मी एखादी नोट देऊ शकतो, की मी ते पॅरेग्राफ काय कशासाठी केलेलं आहे त्यासाठी. क्लिक केलं, एंड नोट आपण टाकू काही पण, ठीक आहे. जसं मी म्हटलं की समज INDIA इंडिया, काही पण, म्हणजे माझं मेन पेज कुठं असणार आहे याच्यावरती, कारण पॅरेग्राफच्या खाली गेलेलं असेल. मग वरती इथं क्लिक केलं समज, वरती माझं काय असेल टायपिंग वगैरे करू शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे एक ऑप्शन आहे इन्सर्ट सिटेशन्स म्हणून आहे. आता समज मी आता काय करतो, एखादा बुक बनवतोय, तर मला काय करायला पाहिजे, कुठलीही नोटबुक आपण घेतली तर त्याच्यामध्ये काय असते, टायटल असते, एक काय सब टायटल असते, कोणी लिहिलेलं पुस्तक त्याचं नाव वगैरे असते. पण मी काय केलं, इन्सर्ट सिटेशन्स मध्ये झालं ॲड न्यू सोर्स, क्लिक करा, ठीक आहे. इथं बघूया आपण, इथे काय बुक म्हणून आहे, इथं ऑप्शन आहे ॲथॉर, म्हणजे कुणी पुस्तक लिहिलं त्याचं नाव आपण टाकलं समज, ठीक आहे. टायटल पुस्तकाचं आपण नाव टाकू शकतो, जसं की मी दिलं समज नाव सिटी. परत इयर म्हणजे वर्ष, ठीक आहे. परत सिटी आपण टाकू शकतो, आपल्याला जी पाहिजे असेल सिटी आपण टाकली. पब्लिशर म्हणजे कोणी, आता पुस्तक जे काय त्याचं पब्लिशर असतात ना, कुठलंही तू पुस्तक घे त्याच्यामध्ये असतं नवीन आकार, बरं पब्लिकेशन असतं, तसं तर नाव काही पण नाही तिथं, ते दिलं SR म्हणून टाकलं समज, ओके करून टाकलं, इथं आलं, ठीक आहे. पण पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आली, थोडीशी आली ना, मग मी एंटर की प्रेस करतो. इथं ऑप्शन आहे बिब्लिओग्राफी, क्लिक केलं, बिब्लिओग्राफीला फर्स्ट किंवा सेकंड कुठेही क्लिक करा, आली पूर्ण इन्फॉर्मेशन, ठीक आहे. आता समज मी एखादं पुस्तक वगैरे बनवतोय, तर त्याच्यामध्ये माझे इमेजेस असणार आहेत, म्हणून मी काय केलं, एखादी इमेज वगैरे काहीतरी मी इन्सर्ट करून घेतली समज, एक्झाम्पलसाठी मी घेतलं, जरा साईज वगैरे आपण लहान करून घेतली. आता आपल्या पुस्तकामध्ये कसं असते की जो फोटो असते त्याच्या खाली काय असते, फिगर 1, फिगर 2 किंवा टेबल असेल तर टेबलच्या खाली टेबल 1, टेबल 2 असं असते. तर तसं मला काय पाहिजे असेल तर काय करायचं, मला इमेज घेतली, हा कर्सर परत सेट करून घे, रेफरन्समधून इन्सर्ट कॅप्शन म्हणून आला, इथे जायचं, हे ऑटोमॅटिक येणार फिगर 1, ओके. तर समज मी दुसरी एखादी इमेज घेतली, लाईक समज मी इथं दुसरी एखादी इमेज घेतली,
ठीक आहे. याच्या शेवटी इथं क्लिक केलं. जर मी रेफरन्स मधून आता जर इथं इन्सर्ट कॅप्शन म्हणून आहे त्याच्यामध्ये गेलं तर फिगर 2 आता इथं ऑटोमॅटिक येत राहणार, आपल्याला टाईप करायची गरज पण नाही. ठीक आहे. यासाठी आपण काय करतो, रेफरन्स मधला मेनूचा यूज करतो. पहिला टेबल ऑफ कंटेंट, टेबलमध्ये कंटेंट्स आपण शो करू शकतो. इन्सर्ट फुट नोट म्हणजे काय, एंड ऑफ पेज आपण काहीतरी एक नोट देऊ शकतो. इन्सर्ट एंड नोट, पॅराग्राफच्या खाली आपण नोट देऊ शकतो. नंतर इथे काय ऑप्शन आहे, इन्सर्ट सिटेशन्स म्हणजे आपल्या पुस्तकाचे डिटेल्स वगैरे टाकू शकतो आपण. ती जर डिटेल्स मला फुलमध्ये दाखवायची असेल तर बिब्लिओग्राफीला जायचं. ठीक आहे, तर बिब्लिओग्राफीमध्ये त्याच्यानंतर एखादं मी इमेज वगैरे काही घेतली असेल अशी, त्याच्या खाली मला फिगर 1 फिगर असं कॅप्शन दाखवायचं असेल तर मग इन्सर्ट कॅप्शनला जायचं आणि सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, समजलं. एकदा याची प्रॅक्टिस करून घ्यायची आणि काय डाऊट असेल तर मग सांगा. ठीक आहे.